चल लाडू, बटन लाव पटपट. लाडू आवर पटपट, शाळेला जायला उशीर होतोय ना. सर मी लावते, चल पटपट ये. माऊ रानात येणार नाही का शाळेला? नाही, आता त्यांची वेगळी शाळा सुरू झाली आहे, त्यामुळे या शाळेला सुट्टी. तालमीला पण सुट्टी? हो, थोडे दिवस तालमीला पण सुट्टी. पण का? पण रानाचा पैलवान आहे नव. पण तालीम का बंद आहे त्याची? अरे तालीम बंद नाहीये, फक्त थोडे दिवस सुट्टी आहे. आता ते कुस्तीच्या वरच्या वर्गात गेलेत ना, मग त्यांचा वेगळा अभ्यास, म्हणजे वेगळी कुस्ती. मग रानाला म्हणलं होता कुस्ती कधी सोडायची नाही. हो, मग कुठे सोडली त्यांनी कुस्ती? फक्त थोडे दिवस ते वेगळी कुस्ती खेळणार आहेत एवढंच. मग मला पण असली वेगळी कुस्ती खेळायची. त्याच्यासाठी आधी तू वज्र केसरी पैलवान हो, मग तू वेगळी कुस्ती खेळणार. काय चला, आता उशीर होतोय आपल्याला. झालं? अरे झालं का ट्रेनिंग तुमचं? कसं झालं एक्सरसाइज? कसलंही एक्सरसाइज, वात आलाय पळून पळून. का? पण तो पण तुमच्या ट्रेनिंगचाच एक भाग आहे ना. ढेकळाचं ट्रेनिंग. अहो असंच पळत राहिलो तर महिन्याभरात लाडूच्या गटात ठेवावं लागेल मला. पण मी हरवणार तुला. राणा कधी कुणाकडून हरत नसतोय. मग कुस्तीच खेळत नाही तू. मी खेळतोय, मीच हरवणार तुला. बघा बघा, एवढ्या बारक्या पोराला कळतंय, पण त्या मॅडमना काय समजणं झालंय. रानादा 3 कुस्त्या जिंकल्या, तू किती जिंकल्या? हे तू ग मला चिडवू नकस काय. मी कुस्ती खेळन की नाही तेव्हा बघ तुला कसा चिटपट करतो ते. अहो लाडू, असं काय बोलताय तुम्ही? लाडू सोबत कुस्ती जिंकणार आहात? मलाच काय सुधारणं झालं. लाडू, गोदक्कांनी नाश्ता केलाय, जा तू खाऊन घे पटकन. मी आले, जा. हो, इतकं चिडायला काय झालंय? रनिंग चांगलं असतं आणि कुस्तीसाठी चांगलं असतं. आपण वज्रकेसरीच्या वेळेला नव्हतो का करत रनिंग? अहो ती रनिंग कुस्ती सोडा हो. पण त्या मॅडम लय काय काय बोलल्यात मला आज. काय? तुम्ही काल त्यासनी फोन केलता, ते का केला म्हणून विचारलं. तुम्हाला मध्ये घ्यायचं नाही असं बजावलंय मला. आपण का मध्ये घ्यायचं नाही? माझी बायको माझ्या आयुष्याचा भाग आहे. तुम्ही माझ्याबद्दल समजा ठरवताय ना, मग तुम्हाला का नाही सांगायचं? अहो नका तिकडे तिसरीकडे डोसकं चालते त्यांचं. हा, म्हणजे ते प्रत्येक वेळी तुम्ही मला पुढे करता ना, म्हणून त्यांना तसं वाटलं असेल. एवढं काय त्यात? एवढं असू द्या नाही तर तेवढं. मला नको ते मॅनेजर बाई. अहो माझं नाही जमणार त्यांच्या संग. हे बघा, मी वस्ताद आणि ते कोच आणि तुम्ही, आपण मारू किती इंटरनॅशनल. वज्र केसरी कशी मारली होती तसं. पण त्या मॅनेजर नकोय. तुम्ही ते बलसरा साहेबांना फोन करून सांगून टाका काय की ते मॅनेजर नकोय म्हणून. काय उपयोग नाही त्या मॅनेजरचा. राणा भाऊजी ते मॅनेजर बाई आल्यात बघा. आता काय हे अजून नवच काय तर म्हणा घरातल्यांसंगत बोलायचं म्हणून. तुम्हाला सांगतो हे प्रकरण काय आपल्याला झेपणार नाही बघा. तुम्ही बलसरा साहेबांना फोन करून सांगून टाका आजच्या आज. तुम्ही करता का मी करू? जाऊ दे मीच सांगतो. नाही थांबा. अहो आपण एक काम करू, आपण आधी खालती जाऊ, त्या काय म्हणतायत ते बघू आणि मग ठरवू काय करायचं ते. म्हणजे मी सांगतोय ते तुम्हाला पटत नाही काय? चला आधी तुम्ही खालती जाऊन बघू. चला. अहो पण चला. तू मस्त काही पाणी पिणी आणू? नाही नको. यायले तर राणा भाऊजी. ते नव नेमकं काय विचारणार आहे हो तुम्ही आम्हासनी? कळेल, लवकरच कळेल. नाही, ते जरा आधी कळालं असतं तर काय बोलायचं याची तयारी केली असती हो. तेच तर नकोय.
तयारी करून बोलणारा माणूस खोटं बोलू शकतो, पण ऑन द स्पॉट विचारलेल्या प्रश्नाचं मोस्टली खरंच उत्तर मिळतं. सो तुम्ही बोलवा सगळ्यांना. खरंय म्हणा. हे बघा, आलंच राणा भाऊजी आणि जाऊबाई. चंदे, जा बरं मामांजी आणि गोदा कसली बी बोलवू ना. जा. हे बघा, हाय. हाय. तुम्ही काय चहा पाणी काय घेणार? मी चहा घेत नाही. अगो बाई, खरं विसरलोच बघा आम्ही. तुमचं बी राणा भाऊजींसारखंच आहे. आमचं राणा भाऊजी बी चहाला अजिबात हात बी लावत नाहीत बघा. हा, एकदा चहा प्यायलं होतं खरं, पण त्याचं कारण जरा खास आणि वेगळंच होतं. ठीक आहे, तुला आता मी जेव्हा विचारेन तेव्हा जे सांगायचं असेल ते सांग. आबा, मी एकेकाला विचारेन. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बसा. पहिला मला शाळेत जायचंय. तुला नाही, तू जाऊ शकतोस. मी पहिला, मग मावाने मी शाळेला जाणार. ओके. राणा, तू बाहेर जातोस का? न? मला सगळ्यांशी बोलायचंय. अहो पण ते बोला की तुम्ही, मी कुठे अडवलंय? तू नसताना बोलायचंय. मी नाही जाणार. तुला जावं लागेल. हे माझं घर आहे. अहो त्या म्हणतात तर जा ना बाहेर. अहो पण राणा, आता तसं बी तुझं मळ्यात जायचा टाइम झालाय. हा, जा, आम्ही बोलतोय. जा. हा, लाडू नाव आहे ना तुझं? लाडू बनायचं ना, माझं नाव राजवीर आहे. ओ, ओके. तो राजवीर, राणा कसा आहे रे? भारी आहे, स्वभावाने कसा आहे? एकदम भारी. ओके, आता तुला जे सांगायचं ते सांग. लय भारी. ठीक आहे, झालं, तू जाऊ शकतोस. एवढंच? हो, एवढंच. तू आता तिकडे जाऊन बस, मला बाकीच्यांशी बोलायचं. लाडू, जा आज जाऊन बस, मग आपण शाळेत जाऊ नंतर. हा, जा. मला प्रत्येकाशी वैयक्तिक बोलायचं. अंजली, राणाचा स्वभाव कसा आहे? अगदी व्यवस्थित. साधेपणा हा त्यांचा खास गुण आहे. कधी कुणाला दुखावणार नाही, नेहमी दुसऱ्याचा विचार, स्वतःच्या फायद्याचं कधीच बघत नाही. एखादी खटकणारी गोष्ट? कुठलीच नाही. काहीतरी असेलच ना. नाही, कुठलीच नाही. खटकणारी नाही म्हणता येणार, पण काळजी वाटावी अशी एक गोष्ट आहे. यांना राग आला की ते काय करतील याचा काही नेम नाही. हो. ओके, आणि अजून काही? अजून हा, यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली की समजते. तुम्ही राणाला लहानपणापासून बघत आलात, तुम्हाला काय वाटतं? लहानपणापासून तालीम आणि मळाच करत आलाय. गावातल्या गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जाणं ही राणाची खासियत. आपल्या संगड आपल्या लोकांची बी प्रगती व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. सूरजवर भारी जीव आहे त्याचा, आणि हे घर टिकून राहावं म्हणून तो काय बी करल. अजून काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? तुमची काही तक्रार त्याच्याविषयी? नाही, तक्रार असं नाही, पण शाळा शिकला नाही हे खटकत. आता अंजली शिकवतीये त्याला. अंजली आल्यापासून सुधारला येते. बरं ठीक आहे, येऊ का मी? हो, चालेल. जर बाहेर जायचंय. हो. नमस्कार.
हो, स्वभावानं एकदम भारी बघा राहणार, एक नंबर. पण हटवादी पण अभि तेवढाच करतो. हटवादीपणा. तर काय, सगळं स्वतःच खरं. अहो समोरच्या कुणाचं काय ऐकूनच घेत नाही हो. आणि जिथं तत्व येतात का नाही तिथं तर कुणाचंच ऐकत नाही. बाकी जीवाला जीव द्यायला बी मागं पुढे बघणार नाही माझा भाऊ. थँक्यू. तत्वनिष्ठ. ताईसाहेब, नोकरीसाठी इंटरव्ह्यू असतात का नाही, तसं चाललंय बघा हे समजा. पण हे कशासाठी? मस्त ठाव. शिटीतली माणसं का नाही लई हुशार असतात बघ. त्यांची हुशारी कधी कुठं वापरते याला काय सांगता येत नाही. नाही पण आम्ही असलं काय होऊ देणार नाही. या बाईचा डाव आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. डाव? कसला डाव? काय माहिती. आता एवढं काय तर खाजगीत विचारायल्या म्हणजे नक्की काय ना काय तर डाव असणारच की. लहानपणीच त्याची आई गेली आणि साहेब तर कायम फिरतीवर. आई बापा येईना म्हणून मीच त्याला लहानाचा मोठा केला. घरात त्यो सूरज आणि मी. राणा पहिल्यापासूनच ताकदवर. गुळाची ढेप काढतोय म्हणून मी एकदा त्याला भरल्या धान्याच्या पोत्याला बांधून घातलं. पण ह्यो पोत घेऊन गेला ढेप काढायला. बाकी लय भाबडा बघा लहानपणापासून. पण लहानपणापासूनच बाईच्या वाऱ्याला म्हणून थांबला नाही कधी. अंजली आली आणि समजा त्याचं आयुष्यच बदलून गेलं. तो इतकं काय ऐकतो बायकोचं? अहो ती कवा काय वाईट सांगणारच नाही, चांगलंच सांगणार ना. मग ऐकणारच की. त्याचा तिच्यावर लई भरोसा बघा. म्हणजे इतरांवर भरोसा नाहीये का? नाही नाही, असं नाही. अंजली त्याला नीट समजून घेते आणि समजावून सांगते. अंजलीनं त्याला समजून सांगितलं की नाही की तो लगेच समजून घेतोय. अहो आमचं राणादा म्हणजे एक नंबर माणूस. साध्या सुपारीचं येसन बिना बघा राणादाला. अहो नोकर असली ना तर मालक, राणादाला समजी सारखीच. आणि आमच्या राणादाच्या मनात जर एखादी गोष्ट नाही पटली तर तो राजा असू दे तर महाराजा, राणादा कुणाचंच ऐकत नाही बघा. जगातला सगळ्यात निर्मळ माणूस. कधी कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात. परक्या बाईकडे डोळे वर करून कधी बघणार बी नाही. खरंच राणादा म्हणजे राणादाच आहे बघा समद्यांचा. बस. आमचा नंबर सगळ्यात शेवटचा घेतला हे एक लई चांगलं केलं बघा तुम्ही. हरकत नाही, सगळेजण तसंही चांगलंच बोललेत. आता तुला खटकणाऱ्या गोष्टी सांग. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. समदे आमासनी वहिनी साहेब असं म्हणतात. अख्ख्या गावात अरतुर करून कोण बोलत नाही हो आमच्या संगट. आमचं मामांजी एवढं मोठं मिनिस्टर आहे तरी बी आहो जाहो करूनच बोलतात. खानदानी परंपरा आहे आमची तशी. अच्छा. नाही ऍक्च्युली माझ्या प्रोफेशनमुळे मला तशी सवय नाहीये. पण तुम्हाला खटकत असेल तर मी तसं नाही करत. तुम्ही सांगा, तुम्हाला राणामधल्या कुठल्या गोष्टी आवडत नाही? त्याच्या आधी आम्ही जे काही बोलू ते एकदम खरं बोलू. खऱ्याशिवाय दुसरं काही बी बोलणार नाही आम्ही. आमच्या सासूबाईंची शब्द. सासूबाई. हो. हा, तर काय विचारलं तुम्ही आम्हाला? राणामधलं काय खटकतं तुम्हाला? हा नाही तसं बघा, तसं काय खटकत नाही आम्हासनी खरं. पण आता
पण आता तुम्हाच नाही म्हणून सांगतो हं. खरं आमचं राणा भाऊजी का नाही लग्न आधी लई चांगलं होतं बघा, लई म्हणजे लई चांगलं. जसं लगीन झालं का नाही त्यांचं तसं समजा गणितच बिघडलं त्यांचं. नाही म्हणजे आता बायको जसं सांगत्या का नाही तेच समजा खरं. म्हणजे बायकोसाठी अख्ख्या जगात संकट भांडणं करून काढताल राणा भाऊजी. म्हणजे लग्नाआधी का नाही आमच्या शब्दाला लई किंमत होती बघा, लई मान द्यायचं राणा भाऊजी आम्हाला. हा म्हणजे आता बी आमचा शब्द अजिबात खाली पडू देत नाहीत राणा भाऊजी. पण आता कसं झालंय बायकोने काही सांगितलं का नाही की लगीन नरम येतात जरा. अजून काय बाकी? अजून तसं लई आहे म्हणा खरं. पण आता हा म्हणजे राणा भाऊजीसनी का नाही कुणाला कुठल्या पायरीवर ठेवायचं हे काय अजून कळतच नाही. म्हणजे आता आमच्या घरात नोकर चाकर किती आहे ते तर तुम्ही बघितलं असेलच खरं. समध्या नोकर माणसांना का नाही डोसक्यावर घेऊन फिरतात बघा. कुणाला कुठं ठेवायचं असते ते नाही कळत त्यासनी अजून. म्हणजे बघा आता आमचं गायकवाड घराणं आहे तर स्वतःचा आब कसा राखायचा ते काय अजून कळत नाही आमच्या राणा भाऊजीसनी. आणि कसं आहे आमचं राणा भाऊजी नुसतं तालीम आणि मळा एवढंच करतात तेव्हा जग राहटी बी कळत नाही हो त्यासनी अजून. नाही तसल्यांना जवळ करायची सवयच आहे त्यासनी. म्हणजे कोण? नाही आता कुणाकुणाची नावं सांगायची समधीच आहेत. त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर आमच्या मळ्यातला एक गडी माणूस आहे बरकत. त्याला तर अगदी डोसक्यावर घेऊन फिरतात बघा. म्हणजे दिसताना कसं दिसतंय माहितीये काय, तो बरकत राणा भाऊजींचा मालक आहे आणि राणा भाऊजी त्याचं नोकर आहेत का काय. आमासनी तर तो बरकत काळतोंड्याचा पोरगा अजिबात आवडत नाही बघा. आता काय करणार. आत्ता जरी तुम्हाला बघायचं असेल का नाही तुम्ही जाऊन बघा आमच्या मळ्यामध्ये. आमचं राणा भाऊजी बिचार काय तर असं खुरप घेऊन कामं करत असत्याल आणि तो बरकत बसला असेल आहेत गप्पू सारखा. काय म्हणता राणा तू, तुझ्या मनासारखं काय घडलं नाहीस की तुम्ही माझ्यावर राग काढतो. बाकी टाइमला माझी याद येणार नाही तुला, त्या टाइमला बरी येते. होय आलाय मला राग. अरे पण कसला आलाय ते तरी सांग. ते नव्या मॅडमचा. मॅनेजर मॅडम इकडेचे मॅनेजर. अरे इकडे मॅनेज करायचं सोडून एक एक इसकडायला लागले. अरे असं ना कशी जिंकणार मी कुस्ती कुणाच ठाऊ. तुला गावभर पळवून म्हणून चिडलायस होय त्यांच्यावर. अरे नुसतं पळलं नाही तर घरातनं बाहेर काढले मला. क्या बात कर रहा है तू. तर काय तर म्हण घरातल्या संकट बोलायचंय म्हणून बाहेर काढले. आणि तू ऐकलंस. अरे काय मर्दा राणा, एक तर तुला गावभर पळवलं ते पळवला, आबरू काढायलाच मर्दा गावची तू. राणा त्या तुझा लय अपमान करायला तर आणि ते बी सारखं सारखं करायला लागल्यात. म्हणून तर डोसके इसकटले माझं. अरे तुझ्यापेक्षा जास्त माझं डोसकं इसकटलंय. अरे तेवढा अन्याय करायला तुझ्या ह्यो. राणा नाही हे बघ, ग बसलास तर लय अन्याय करत बसतील तुझ्यावर त्या. पिटून उठ राणा तू आता. म्हणजे काय करू ते सांग. मजी हा हे बघ, त्यासनी अद्दल घडवलीच पाहिजे. त्यासनी कळलं पाहिजे त्यांनी कोल्हापूरच्या वाघासंगत पंगा घेतलाय. आता ह्यो वाघ पंजा मारणारच. काय मारणार? पंजा. हा